आज आपल्या व्यस्त शेड्यूलमध्ये आपण नगरवरून येताना नाथसागर रिझर्वायर नाथसागर रिझर्वायर आणि जायकवाडी डॅमला व्हिजिट करण्यासाठी आलो आहोत. योगेश मस्के सर आणि मी संतोष वडे पाटील. तर नाथसागराच्या पाण्याकडे बघून लक्षात येतं आहे की आपल्याकडं मुबलक पाणी आहे, भरपूर पाणी आहे आणि भरपूर पाणी असल्यामुळं आपल्याकडं भरपूर फळबागा आहेत आणि बऱ्याचशा क्षेत्रामध्ये फळबागा अजून वाढवण्याची शक्यता पण आहे. तर याविषयी आपण योगेश मस्के सरांसोबत चर्चा करू. राम राम. राम राम रोडे सर. राम राम शेतकरी मित्र. आज आपण नगरमध्ये काही व्हिजिट करून येताना थोडंसं डॅमजवळ थांबलो. सरांनी आम्ही जेवण केलं आणि एक संकल्पना सुचली की आपलं मराठवाड्यासाठी जायकवाडी धरण हे एक वरदान आहे आणि मराठवाड्यातील शेतकरी मित्रांना माझी एक कळकळीची विनंती आहे की आपल्याकडं एवढं भरपूर पाणी असताना आपण भरपूर फळबाग करावी. आमच्या व्हिडिओचं टायटल हेच राहील, भरपूर पाणी भरपूर फळबाग. आपण फळबागेकडे वळावं जेणेकरून काय होईल, जी शेतकऱ्याची प्रगती आहे ती प्रगती अजून जास्त प्रमाणात वाढण्यास मदत होईल आणि शेती जी आपली शेतीचं जे काही लोकांची संकल्पना झाली या 10-15 वर्षामध्ये की शेती काही परवडत नाही, ही संकल्पना बदलून जाईल. तरी शेतकरी मित्रांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं, हे फार गरजेचं झालेलं आहे. कारण आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये आपण शेती, आता काय झालं आहे, आपली संकल्पना अशी झाली की प्रथम नोकरी आणि नंतर शेती. तर हे विधान आपल्याला परत बदलायचं आहे, प्रथम शेती आणि नंतर नोकरी. तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण साथ द्यायची आहे, तुम्हाला पण बदलायचं आहे. कारण आपण सगळे जर मिळून केलं तर आपण परत कृषीप्रधान देशाचं नाव परत कृषीप्रधान ठेवू. कारण हे नाव चेंज होऊ लागलं आहे आता. कारण शेतीकडं बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक शेतकरी असो, नोकरदार वर्ग असो, सगळ्यांचा बदललेला आहे. शेती खर्चिक झाली अशा पद्धतीत लोक बोलत आहेत. तरी ही संकल्पना आपल्याला चेंज करायची. असं जायकवाडी धरणामधून तुम्ही बघा, उजवा कालवा आहे, डावा कालवा आहे, त्याच्यासोबत नदीच्या पात्रामध्येही वर्षभर पाणी असतं. तर ह्या उजवा आणि डावा कालव्याच्या मधल्या क्षेत्रामध्ये जर बघितलं तर जे असे काही पिकं ज्यांना जास्त पाण्याची आवश्यकता असते, उदाहरणार्थ ऊस आहे, तर ऊसामध्ये भरपूर पाण्याचं कन्झम्पशन होऊन जातं आणि त्यामुळं फळबागांसाठी थोडीशी पाण्याची तरतूद करावी लागते शेतकऱ्यांनाच. तर याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कसं नियोजन करावं की बाई ऊसासोबत बाकी फळबागा कशा घ्याव्यात? हा प्रश्न चांगला आहे सर. ऊसाला भरपूर पाणी लागतं, पण आपले कॅनॉलचे रोटेशन असतात. तर ज्या वेळेत समजा आपल्याकडे सुविधा, आता डॅमपासून आपला अंतर भरपूर लांब आहे शेतीचं, अशा वेळी मग आपण काय करू शकतो, ज्या वेळेस रोटेशन चालू असतात त्यावेळेस भरपूर शेतकरी मित्रांचे मोटर्स असतात कॅनॉलला. तर मग त्या मोटरीद्वारे आपण शासनाचे विविध स्कीम आहे ज्याच्यामध्ये आपण शेततळं, हे शेतीसाठी एक वरदानच म्हणू आपण, शेततळ्यासारख्या स्कीमचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा. जेणेकरून रोटेशनमध्ये आपण ते पाणी स्टोअर करू शकतो, कुठंतरी साठवू शकतो त्या तळ्यामध्ये आणि नंतर आपल्या फळबागा म्हणा, ऊसाचं पीक म्हणा किंवा अजून ॲडिशनल जे काही पिकं घ्यायची आपल्याला, त्या पिकाला ते पाणी आपण वापरू शकतो. शेतकऱ्यांनी हे डोक्यात घ्यावं. हे जी शेततळ्याची योजना आहे, ही शासकीय योजनेमधून शेतकऱ्यांना भरपूरशी सबसिडी असते त्याच्यामध्ये, तर ते करून घ्यावे जेणेकरून आपल्याला आपली जी काही क्षेत्र आहे, समजा काही फळबागेत याच्यात कोरडवाहूमध्ये असतं, ते पण आपल्याला पाण्याखाली आणता येईल. गोदावरीच्या पात्रासोबत जे कालवे आहेत त्यांच्या आसपास आपण बघितलं की विभिन्न प्रकारच्या मात्या आहेत. काळी माती आहे, कुठं थोडंसं क्षारीय माती पण आहे, काही ठिकाणी चुनकळीची आहे. तर अशा वेगवेगळ्या मातींमध्ये तुमच्या हिशोबाने कोणत्या फळबागांना शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे? आता मध्यम ते, कारण आता शेतकऱ्यांचं कन्फ्युजन असतं की आमच्याकडं जाड माती आहे, त्याला काय म्हणतात, त्याला भारी माती आहे, तर आम्ही फळबागा घ्यावं का नाही, असे बरेचसे प्रश्न असतात. आहे भरपूर प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे. परंतु मला काय वाटतं, शेतकऱ्यांनी जी हलकी जमीन आहे, हलकी ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीत शेतकऱ्यांनी सीताफळ, त्याच्यानंतर डाळिंब, काही प्रमाणात जिथं शक्य होईल तिथं, समजा जमिनीमध्ये पाण्याचा सोर्स जास्त असला तर तिथं मोसंबी पण लावू शकता, संत्रा पण लावू शकता.
या पद्धतीचे जर फळबागा लागवड केल्या तर निश्चितच त्यांना चांगलं उत्पादन होईल. आणि राहिला विषय भारी जमिनीचा, म्हणजे जिथं काळी जमीन आहे, जिथं जी जमीन निचरा होत नाही तिथं पाण्याचा, तर त्या जमिनीमध्ये सुद्धा आपण मोसंबीसारखी पिकं घेऊ शकतो. कारण जड जमिनीमध्ये मोसंबी चालते, तर मग अशा जमिनीत आपण मोसंबी घेऊ शकतो. आता भरपूरशा ठिकाणी आपण बघतोय जाड जमिनीच्या प्रकारामध्येच थोडंसं जिथं 15-20 फुटापर्यंत मुरुम आहे तिथं लोकांनी आता बेड पद्धत करून डाळिंब पण चालू केलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, या वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहे फळबागेतल्या, पूर्ण अभ्यास करा, मातीचा अभ्यास करा किंवा माती परीक्षण करून घ्या, पाण्याचं परीक्षण करा, आणि जशी आपली जमीन आहे आणि जशी जमिनीत अन्नद्रव्याची उपलब्धता आहे याच्यानुसार आपण पीक घेण्याचा प्रयत्न करा. जसं आपण डाळिंब बघितलं तर डाळिंब एक समशीतोष्ण हवामानामधलं एक फळ मानलं जातं आणि आपल्याकडं जो मराठवाड्याचा जो हिस्सा आहे तो समशीतोष्णच्या आसपासचा हवामानाचा क्षेत्र आहे. त्यामुळं डाळिंबाचं उत्पादनसुद्धा आपल्याकडं खूप चांगल्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. आता डाळिंबाच्या उत्पादनामध्ये तुम्ही जर बघितलं तर भारत एक मुख्य देश आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र जे आहे आणि विशेष करून मराठवाडा त्याच्यामध्ये एक प्रमुख आहे. आता डाळिंबाचं जर आपण पीक बघितलं तर तसं याची उत्पत्ती आपण असं म्हणतो की इराणमधून आलेली आहे. म्हणजे पश्चिम आशियामधला एक देश आहे इराण, कमी पाण्याच्या क्षेत्रामधला. तसं इराण आहे, अफगाणिस्तान आहे, टर्की आहे, अशा क्षेत्रामध्ये डाळिंब घेतलं जातात. आणि त्याच्यासोबत भारतामध्ये आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये डाळिंबाचं पीक चांगलं घेतलं जातं. आणि त्याच्यासाठी एक जास्त पाण्याची आवश्यकता नसते, पण पाणी जरूर वेळोवेळी देणं योग्य वेळी जरुरी असतं. तर त्याचंही व्यवस्थित नियोजन जे आहे दोन्ही कालव्याच्या आसपासच्या लोकांनी करावं त्यांच्या शेतीच्या. 100% करावं. कारण काय आहे माहिती का, जागतिक लेवलला जेव्हा एक्सपोर्टला असो किंवा आपले लोकल मार्केट असो भारतातली, तर त्यावेळी आपलं जे फळ जातं मराठवाड्यातलं, महाराष्ट्रातून जे फळ जातं, तर या फळाची डिमांड किंवा मागणी बाकीचे गुजरात, इतर ठिकाणी, इतर राज्यात जे काही डाळिंब घेतले जातात त्यांच्यापेक्षा जास्त असते. आपल्या फळाची, आपली सॉईलच वेगळी, आपली जी माती आहे तिचे गुणधर्मच वेगळे आहे. आपल्याकडे जे फळ तयार होतं ते गुजरातला किंवा इतर जे राज्यामध्ये फळाची जी डाळिंबाची घेतलं जातं पीक त्या ठिकाणी होत नाही ना. आपला त्याच्यामुळे दिल्ली मार्केटला असो किंवा एक्सपोर्ट मार्केटला असो, आपल्या महाराष्ट्रातील त्यातल्या त्यात मराठवाड्यातील फळांचा भाव जास्तच असतो मार्केटला. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा अजून एक गैरसमज असतो की आपण जो फळबाग घेतो, आपले फळं काढल्यानंतर आपल्या जवळच्या 100 किलोमीटर 150 किलोमीटरच्या मार्केटचा ते विचार करतात की यार इथं भावच नाही येतात त्यांना. 1991मध्ये भारताची अर्थव्यवस्था ज्यावेळेस खुली अर्थव्यवस्था झाली तेव्हापासून जे फळांचं जे एक्सपोर्ट आहे, निर्यात आहे, ते खूप वाढलेलं आहे. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना याची माहिती नसल्यामुळं सुद्धा शेतकरी जो आहे फळबागांकडून पासून दूर राहतो आणि आपले जे बाकी धान्य जे आहे त्यांच्या लोकल मार्केटला विकून, कमी भावामध्ये विकून, योग्य किंमत असताना सुद्धा कमी भावात विकून मोकळे होतात. ते करायला नाही पाहिजे. कारण जागतिक मार्केटचं तुम्हाला वेगवेगळ्या वृत्तपत्रातून वेगवेगळ्या रेट येतात, दररोजच्या कशा रेट आहेत, 8 दिवसातल्या कशा रेट आहेत. कृषी विभागाचे काही ग्रुप्स आहेत ज्याच्यामधून तुम्हाला प्रत्येक जागतिक मार्केटला प्रत्येक फळाचे रेट कसे आहेत, आज मार्केट काय आहे, उद्या काय राहणार, काल काय होतं, याच्यानुसार प्रत्येक माहिती दिली जाते. पण शेतकऱ्यांनी तेवढं सतर्क व्हावं. प्रत्येक फळाची शक्यतो एक्सपोर्टला आपलं फळ कसं जाईल या पद्धतीत नियोजन करावं. आणि यासाठी शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या फळबागेमध्ये नियोजनबद्ध काम कसं होईल, आपला खर्च कसा कमी होईल, कमी खर्चात आपण जास्त उत्पादन कसं घेऊ, आणि त्यातल्या त्यात मार्केटला जशी काही मागणी आहे, मार्केटची मागणी कशी आहे, फळ कसं पाहिजे मार्केटला, कुठलंही असो, ते मोसंबी असो, डाळिंब असो, सीताफळ असो, कुठलंही फळ असो द्या, पण त्याला मार्केटला मागणी कशी आहे, त्याची साईज कशी पाहिजे, त्याचं वजन किती पाहिजे, त्याचा आकार कसा पाहिजे, त्याची क्वालिटी कशी पाहिजे, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ज्याचे शेतकऱ्यांनी जेणेकरून त्याची सगळी संकल्पना डोक्यात ठेवूनच त्या पद्धतीनंच आपल्या फळबागेत तयारी करायला पाहिजे आणि योग्य मार्गदर्शनाने फळबाग काढून आपल्या उत्पादनात वाढ करायला पाहिजे. एक कृषी क्षेत्रातले एक्सपर्ट किंवा सायंटिस्ट म्हणून किंवा फळबागाचे एक्सपर्ट म्हणून तुमची शेतकऱ्यांना काय आव्हान असेल? माझं शेतकऱ्यांना एकच आव्हान आहे की तुम्ही जे फळबागा कुठलीही फळबाग असो, तुम्ही फळबागा लागवडीपासून, फळबागांच्या रोपापासून, त्या अगोदर फळबाग जिथं लावताय तुम्ही तिथली
माती परीक्षण असो, पाणी परीक्षण असो, या सगळ्या गोष्टी तपासून त्यानंतर आपण जे रोप घेतो आहे ते जास्त वयोवृद्ध नको, जास्त वय झालेलं नको. आता समजा डाळिंब लावताय तुम्ही, तर डाळिंब तुम्हाला 1 ते 6 महिन्यापर्यंत असलेलं रोप झाड तेच आणून तुम्ही लावा, जेणेकरून तुमच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या शेतामधलं जे क्लायमेट असतं, हवामान असतं आपलं, ते त्याला शूट होत चालतं, दमादमाने ते डेव्हलप होत चालतं. त्या पद्धतीत तुम्ही कुठल्याही फळबागेमध्ये झाडाच्या लागवडीपासून तर आपलं जे फळ आहे ते मार्केटला जाईपर्यंत सगळं नियोजन शेतकऱ्यांनी करावं, मार्गदर्शन घेऊन करावं. भले ते कोणीही असो, पण योग्य मार्गदर्शक निवडावं, जेणेकरून आपण जी लावली ती फळ, त्या फळबागापासून आपल्याला योग्य आउटपुट मिळेल आणि आपण त्या फळबागेत निराश राहणार नाही. कारण आपल्या मराठवाड्यामध्ये पाण्याचा सोर्स भरपूरसा वाढू लागला. त्यामध्ये आपण आज ज्या जायकवाडी डॅम्पला भेट दिली, त्या जायकवाडी डॅमपासून जवळपास 40 ते 45,000 हेक्टर शेती पाण्याखाली आलेली आहे. तर शेतकऱ्यांनी याचा पण विचार करावा. त्या 40 ते 45 हेक्टर शेतीमध्ये 15 ते 16,000 हेक्टर ऊसच घेतला जातो. तर मग ऊसाच्या ऐवजी जर अजून एक 5-10 हेक्टर जर फळबाग वाढली, तर अजून शेतकऱ्यांचं उत्पादनात वाढ होईल, हे शेतकऱ्यांनी बघावं. कॅनॉलसोबतच आपण काही दिवसामध्ये बघितलं की आता जसं आपण पैठण तालुक्यामध्येच बघितलं, उत्तरच्या भागाला जाऊन डोंगराळ भागाकडं, तिकडं पण आता नवीन कालवे वगैरे सरकार हो. बांधतो आहे. तर त्या भागामध्ये सुद्धा आता मुबलक पाणी तिथे मिळणार आहे. तर तिथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा फळबागांकडं लागवडी चालू केलेल्या आहे, जसं कोणती पलीकडच्या उपसा सिंचन योजना पण काहीतरी लागू केलेलं आहे हो, आपल्या आणि भागामध्ये. फळबागा लागवडी पण चालू झालेली आहे तिथं. अच्छा. म्हणजे शेतकरी आता सतर्क होऊ लागलाय. म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना एक संदेश द्यायचा आहे या व्हिडिओतून, तर सतर्क राहा, फळबागेकडे चला, त्याचसोबत ज्या पिकातून आपल्याला आउटपुट जास्त मिळेल त्याच पिकांसोबत चला. ऊसही लावू नका असं आपण म्हणत नाही, पण ऊस पण मग तुम्ही चांगल्या पद्धतीत ॲव्हरेज काढायचा प्रयत्न करा. कारण आपण आता भरपूरशा ठिकाणी फिरतोय. इकडं आपण आपेगाव वगैरे खाली पैठण गंगा काठाला जर गेलो आपण, खाली टाकळी वगैरे त्या भागात, तर तिकडं आपण बघतोय खाली आंबड साष्टी पिंपळगावपर्यंत, तर ऊसाचं ॲव्हरेज 30 आणि 35 आणि 40 वर आलेलं आहे एकरी. तर हे ॲव्हरेज काही एकदम कमी प्रमाणात येतं आहे, म्हणजे त्यातून खर्चसुद्धा निघत नाही शेतकऱ्यांचा. तर ते ॲव्हरेज वाढवण्यासाठी शेतकरी काय करतायत, त्यावेळेस जेव्हा कॅनॉल रोटेशनमध्ये असतात, पाण्यावर पाणी पाण्यावर पाणी देत देत चालतात. मग त्यामुळं काय होतं आहे, जमिनीची नापीकता वाढत चालली, जमीन सुपीकता राहिली नाही, रासायनिक खताचा उद्रेक वाढू लागला. ह्या गोष्टी टाळाव्या शेतकऱ्यांनी. आणि थोडंसं काय करावं, सारखा ऊस नाही, थोडंसं फेरबदल करावी. पिकांची फेरपालट झाल्याशिवाय सुद्धा तुम्हाला जमिनीतून जे पाहिजे तेवढं किंवा कुठल्याही पिकातून तेवढं आउटपुट मिळणार नाही. शेतकऱ्यांनी ह्या पण गोष्टी लक्षात घ्याव्या. प्रत्येक जमिनीला थोडासा ब्रेक पण मिळाला पाहिजे. सारखं पिकं घेतल्यानंतर तो पण प्रॉब्लेम जमिनीत वाढू लागला. जी काही मित्रकिडी जी असतात, जी अन्नद्रव्याची उपलब्धता, जीवाणू म्हणतो आपण त्याला, जी वनस्पतीमध्ये अन्नद्रव्याची उपलब्धता करून देतात, ती रासायनिक खताच्या उद्रेकामुळं, अतिवापरामुळं, तणनाशकांच्या अतिवापरामुळं कमी होऊ लागली. त्यामुळे काय होतं आहे, जमिनीत भरपूरशा प्रमाणात आपलं हे डोसेस वगैरे पडून राहतात, फर्टिलायझर पडलेलं राहतं. तर त्याचा धड पिकालाही उपयोग होत नाही, शेतकऱ्यांचाही खर्च होऊन जातो. तर या गोष्टीकडं थोडं बघणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना. थोडंसं शेतकऱ्यांनी सेंद्रिय कर्ब वापरावं, शेणखताकडे जावं, ऑर्गॅनिकमध्ये थोडंसं लिक्विड हे त्या या गोष्टी बघाव्यात, जेणेकरून त्यांच्या जमिनीची सुपीकता वाढेल आणि उत्पादनात वाढ करता येईल. तर आपण जसं बघितलं की काही दिवसापूर्वी ब्रह्मगमान उपसा सिंचन योजनेचंही काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. काही क्षेत्रामध्ये बाकी आहे. वर्षभरामध्ये त्या कालव्यांमध्ये पाणी राहील, त्यामुळं उत्तरच्या भागामध्ये सुद्धा पाण्याची एक उपलब्धता चांगली राहणार आहे. तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघितलं की फळबागा लावून लोकांनी सुरू केलेलं आहे. तर असंच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फळबागांकडे जावं आणि आपलं फळ जे आहे ते एक्सपोर्ट ओरिएंटेड बनावं, ती क्वालिटी त्याच्यामध्ये आणावी, याच्यासाठी प्रयत्न करावे. आपल्याकडं मुबलक पाणी आहे, आपल्याकडं भरपूर पाणी आहे, त्यामुळं आपल्याकडं भरपूर फळबागांसाठी स्कोप आहे. मी संतोष वडे पाटील. योगेश साहेब, धन्यवाद. धन्यवाद. राम शेतकरी मित्र.